काय विशेष कारण होता आणि काय सांगता? नमस्कार, माझे नाव प्रवीण शंकर, उत्तर भारतीय एकता मंचाचे राष्ट्रीय आजच्या या पत्रकार परिषदेचा विषय उद्देश आगामी महानगरपालिका चुनाव को देखते हुए उत्तर भारतीयों को किस तरह एकत्रित किया जाए और किस प्रकार हमारा जो पक्ष राजनीतिक पक्ष हमको सपोर्ट कर रही है उसके साथ एकनिष्ठ होके उनको मतदान करें आने वाले चुनाव। येणाऱ्या इलेक्शनच्या दृष्टीने काय आपली रणनीती असेल आणि कशा प्रकारे आपण प्लॅनिंग केलं? आमची भरपूर लोक आहे, त्यांना इलेक्शन लढवायची आहे नगरसेवकीच्या, तर त्यांना आम्ही या पक्षातून तिकीटसाठी मागणी पण करणार आणि त्यांच्या मागे फक्त उभे राहून त्यांना विजयी पण करू। या इलेक्शनच्या दृष्टीने तुमची काय भूमिका आहे? या इलेक्शनच्या दृष्टीने आमचे मुख्य नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे उत्तर भारतीय बाहुल क्षेत्र आहे, मुंबई असो, मीरा भाईंदर असो, ठाणा असो, पालघर असो, त्याच्यात आम्ही प्रचार करणार आमचे महायुतीच्या उमेदवारासाठी आणि त्यांना जिंकवणार। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल। मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण किती जागा असणार आहे निवडणुकीकरता आणि पालिकेचं साधारणतः किती बजेट आहे वर्षी? याच्यात 227 वॉर्ड आहे आणि 40,000 पेक्षा बजेट आहे प्रतिवर्षाचं। 40,000 करोड, 72,000 कोटीच्या वरचा मागचा अर्थसंकल्प मांडला, 40,000 10 वर्षांपूर्वीचा। त्याला अनुसरून नेमकं काय योजना तुमच्याकडे आहे? विजन काय तुमचं? विजनमध्ये आता तुम्ही बघत असणार जे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे हे मागच्या 2.5 वर्षापासून जास्त झालेलं आहे। रस्ते असू द्या, जे BMCची शाळा आहे त्या शाळामध्ये आणि उत्तर भारतीय एकता मंचच्या माध्यमातून आमचे जे उत्तर भारतीय असणार जे नवीन रोजगारसाठी येतात, मुंबई महाराष्ट्रात येतात, त्यांच्या लोकांसाठी एक विशेष फंड रिलीज करणार आणि त्यांना शिक्षणासाठी मराठी शिकवण्यासाठी क्लासेस वर्क सुरू करणार। उत्तर भारतीय मतदारांची साधारणतः किती लाख संख्या आहे मुंबईमध्ये? आता मागच्या सेन्सस प्रमाणे 40 लाख होते, ते आता वाढून 45 लाख पर्यंत गेलेले आहे मतदार। मुंबईची लोकसंख्या साधारण किती आहे? मुंबईची आता 2 करोड पावणे 2 करोड पर्यंत गेली। लोकांनी तुम्हाला मतदान काय करावं असं तुम्हाला? लोकांनी आमचे जे नेते आहे, प्रमुख नेते, त्यांनी जे कामं केले आहे लोकांसाठी ते बघून आणि उत्तर भारतीयांना जे ढाल बनून ते आमच्या पाठीमागे उभे आहे, ते उद्देशाने आम्ही लोकांकडे जाणार आहे आणि सांगणार आहे की आम्हाला मतदान करा। मागची 3-3.5 वर्ष तर महानगरपालिका प्रशासक चालवतात, नेमकी काय कामं झाली आणि अशी कोणती कामं राहिली जी तुमच्या दृष्टीक्षेपात आहेत, जी होणं गरजेचं आहे? रेग्युलर तर काम झालेलेच आहे, टप्प्याटप्प्याने काम होतो आहे। आता जे उरलेले आपले रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आहे ते करणार आहे। दुसरा मेन आहे की या महानगरपालिकामध्ये 28 लाख दक्ष लिटर पाणी जे मागच्या 10 वर्षांपासून डिस्चार्ज करत आहे, ते आता हायराईज टावरमुळे बहुतेक जे स्लम आहे त्या पॉकेटमध्ये पाण्याच्या अपुरं हे भेटतो त्यांना। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार की जे ॲज पर डेली रिक्वायरमेंट आहे ते 50 लाख दक्ष लिटर पाणी मग लोकांना मुंबईला पाणी पिलं। अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा आहेत, त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण आहे। मग या दोघांच्या दृष्टीतून तुमचा काय विजन काय? विजन म्हणजे आता जेवढे म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल्स आहे या मुंबई, केम असते, नायर असते, तिथे ट्रॉमा आहे, कुपर आहे, शताब्दी आहे, तर या हॉस्पिटलमध्ये आमचे जे प्राथमिक असतात की लोकांना जास्तीत जास्त सुविधा भेटू शकतो त्याच्यावरती काम